मीरा रोडच्या नयानगर परिसरामध्ये काही समाजकंटकांनी राम भक्त जे सकाळपासून अनेक रामनामाचा जयघोष करत होते आणि आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या आनंदोत्सव साजरा करत होते। कारण पंतप्रधानांनीच आवाहन केलं होतं की पूर्ण देशामध्ये दीपोत्सव साजरी करा, दिवाळी साजरी करा आणि त्या पद्धतीनं सगळे मीरा भाईंदर शहरातील नागरिक रस्त्यावर उतरून राम नामाचा गजर करत होते। भगवे ध्वज आपल्या गाड्यांवर लावून ते शहरामध्ये फिरत असताना काही समाजकंटकांनी नयानगर परिसरामध्ये ते गाड्यांची मोडतोड केली। ते रामभक्त जे होते त्यांना मारहाण केली, एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली की महिलांनाही त्यांनी सोडलं नाही। ही घटना शहराच्या दृष्टीनं अतिशय निंदजनक आहे। कारण देशामध्ये अनेक वेळा काही दंगलीचे प्रकार घडलेले असताना मीरा भाईंदर शहर हे शांततेनं राहिलं होतं आणि आज ह्या मीरा भाईंदर शहराला मिनी इंडिया म्हणतात। सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने ह्या शहरामध्ये राहतात। हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, जैन असू द्या, ख्रिश्चन असू द्या, सगळे लोक अतिशय आनंदामध्ये राहतात। आपल्या व्यवहार रोजच्या रोज त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे चालत असताना काही समाजकंटकांना राजकीय शक्तींनी एकत्र करून ह्या रामभक्तांवर हल्ला केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी माननीय पोलीस आयुक्तांना आता एकच विनंती केलेली आहे की त्यांनी 10 आरोपी पकडलेले आहेत, अजून 8-10 लोकांना त्यांनी अटक करण्याचा त्यांचं ते तपासून प्रयत्न चाललेला आहे। परंतु ज्या व्हिडिओ जे प्रसारित केलेले आहेत किंवा जे आम्ही बघितलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये किमान 200 ते 300 समाजकंटकांचा सहभाग असल्याचा दिसतो। कारण 35 ते 40 गाड्या तोडलेल्या आहेत, अनेक लोकांना मारहाण केल्या, त्यात महिलाही आहेत। अशा प्रकारे ह्या शहरामध्ये घडू नये ह्या मताचे आम्ही आहोत। लोकप्रतिनिधी म्हणून 15 वर्ष काम करत असताना ह्या शहरातील सामाजिक समतोल आणि जातीय सलोखा बिघडणार नाही, तो कसा एकत्रितपणे राहील ह्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहे। परंतु असं असताना फक्त देशभर नव्हे तर जगामध्ये राम जन्मोत्सव किंवा राम जन्मभूमीवर राम मंदिराची प्रतिष्ठापना होते, उद्घाटन होते, त्या घटनेच्या माध्यमातून जर कोणी ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करत असेल तर शिवसेना आम्ही गप्प बसणार नाही, शिवसैनिक गप्प बसणार नाही। काल रात्री टेंबा हॉस्पिटल येथे जाऊन आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी, विक्रम प्रताप सिंग त्या ठिकाणी होते, त्यांनी शांतता प्रस्थापित केली। परंतु आम्ही तरी किती दिवस हा लोकांचा जो रोष आहे तो आम्ही सहन करू शकत नाही। पोलीस आयुक्तांना निवेदनामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पोलिसांनी ताबडतोब कॉम्बिंग ऑपरेशन करावं। हे 10 ते 20 लोक नसून हे किमान 200 ते 300 समाजकंटक आहे, त्यांना जर तुम्ही 48 तासात अटक केली नाही तर शिवसेनेच्या वतीनं मीरा भाईंदर बंदची हाक 25 जानेवारी रोजी देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आम्ही बंद करणं हा काय मूळ आमचा हेतू नाही, परंतु ह्या समाजकंटकांना ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे 48 तासामध्ये अटक झालीच पाहिजे ह्या मताशी आम्ही ठाम आहोत। मी त्या संदर्भात पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये सविस्तर जे पत्र दिले आहेत त्याची कॉपीसुद्धा प्रसारमाध्यमांना देत आहे।